नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपुढे आपले ॲक्टिव्ह राजकारण या नवीन चॅनलमध्ये स्वागत करत आहे। या चॅनल मार्फत आपण आज दुसरा व्हिडिओ पोस्ट करत आहोत, व्हायरल करत आहोत। हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला आपण करूया आजच्या व्हिडिओचं स्पष्टीकरण। मित्रांनो, नुकतेच महाराष्ट्रातील पावसाळी अधिवेशन संपलं आहे। जवळजवळ 3 आठवडे चाललं। या अधिवेशन हे सुरू झालं होतं तर ते 22 जून रोजी सुरू झालं आणि 10 जुलैला रात्री 3:30 वाजेपर्यंत चाललं। आणि या अधिवेशनामध्ये विरोधक आणि सत्ताधारी पक्ष यांच्यामध्ये झालेली जुगलबंदी आपण यामधून पाहणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने विरोधकांनी आक्रमक मुद्दे जे मांडले ते महत्त्वाचे। सरकारला धारेवर धरण्यासाठी पहिला मुद्दा त्यांनी मांडला आहे महागाई। पश्चिम आशियामध्ये वाढलेल्या संघर्षामुळे देशात आणि भारतात, महाराष्ट्रात महागाई वाढली आहे। त्यानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्यासाठी दुसरा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे नीट परीक्षा गोंधळाचा। असा गोंधळ व्हायला पाहिजे नाही आणि असा गोंधळ होत असेल तर केंद्रीय शिक्षण मंत्री आणि राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। त्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांवरच्या गुन्ह्यांचे सतत प्रमाण वाढत आहे। सरकारचे या गुन्ह्याकडे अजिबात लक्ष नाही। त्यानंतर दुसराही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मानला आहे, आरक्षण। ओबीसी आणि एससी आरक्षण संदर्भामध्ये उपवर्गीकरणात्मक धोरणात्मक अशा प्रकारचा वाद पुढे आला। त्यानंतर SIR संदर्भात सुद्धा वाद पुढे आला। SIR संदर्भात कोणता वाद पुढे आला तर मतदान याद्या सुरू आहेत, त्या मतदान याद्याचं सखोल विरोधकांनी सांगितलं की याचं पुनर्परीक्षण करा आणि सखोल परीक्षण करा। सत्ताधाऱ्यांनी या सरकारच्या प्रश्नाला उत्तरे दिली, जुगलबंदी। तर सत्ताधारी पक्षांची कामगिरी सत्ताधारी पक्षाने काय केली, शेतकरी आणि मराठा ओबीसी असणाऱ्या लोकांच्या कामांची यादी मांडली। ओबीसी साठी काय काम केलं, मराठा आरक्षणासाठी काय काम केलं, शेतकऱ्यांसाठी काय काम केलं हे सुद्धा सांगितलं। त्यानंतर पोलिसाच्या संदर्भातला मुद्दा ज्यावेळेस पुढे आला त्यावेळेस पोलिसाचं आधुनिकीकरण करण्यात येणार आहे आणि त्यांच्यावर असणारे गुन्हे जे आहे ते नियंत्रित पोलिसांकडे अधिकृत अंमली पदार्थाचा धोका, महिलांवर गुन्हे यावर सरकारने भर दिला। महिला शेतकरी सक्षम होण्यासाठी विधेयक मांडण्याचा सरकारने प्रयत्न केला। महिला शेतकरी हा सदृढ बनल्या पाहिजे, सक्षमीकरण झालं पाहिजे, विधेयक मांडलं। त्यानंतर महसूल सुधारणा मांडली। महसूल सुधारणा म्हणजे सर्वसामान्य जनतेसाठी महसूल विभागातर्फे जी सुव्यवस्था व्यवस्थित कमी खर्चात व्हायला पाहिजे ती मांडली आहेत। आणि महसूल जनतेसाठी महसूल विभागाची प्रक्रिया सुलभ करण्याचा सरकारने प्रयत्न केला। सर्वात मोठा ज्या सरकारने योजना मांडल्या त्यात शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना शासनाने जाहीर केली। त्या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना। या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचे मान्य केलं आणि ती लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल। या प्रश्नावर विरोधकांनी सरसकट माफ करा अशा प्रकारच्या सूचना केल्या। काही विरोधक तर बाकावर टाळ्या वाजवून अध्यक्षाला मारा सांगण्यासाठी बाहेर पडले, कोणी पायऱ्यावर थांबले, कोणी सभात्याग केला। जयंत पाटलासारख्यांनी NCP आणि SP जयंत पाटीलने कर्जमाफीसाठी उदाहरणार्थ मर्यादाही निश्चित करा असं सांगितलं त्यांनी। आणि कर्जमाफी तुम्ही फक्त 2 लाखाची करतात आणि 2 लाखाची कर्जमाफी काही शेतकरी त्याच्यापेक्षा जास्त असेल, काहीनं भरला असेल तर त्याचा काय परिणाम होईल। त्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भामध्ये रोहित पवार यांनी 3 दिवस हे उपोषण सुद्धा केलं आहे। आणि अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हे अधिवेशन तहकूब करण्याची काम करावं लागलं। 6 जुलैला मुंबईत फार मोठा पाऊस पडला, त्यामुळे एक दिवसभर तहकूब झालं। यावर विरोधकांनी अत्यंत गदारोळ केला। पूरक मागण्याही या अधिवेशनात सरकारने मांडल्या आणि मान्य करून घेतल्या। वास्तविक विरोधकांची खऱ्या अर्थाने काय असतं, विरोधक पक्षाने सत्यासाठी विरोध करणं आवश्यक असतो, पण विरोधासाठी विरोध करणं हे चुकीचं असतं। म्हणून
पाणी टंचाईचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी अगदी सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. अगदी अष्टपैलू नेतृत्व असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नाबद्दल सखोल विचार करून चर्चा करून विरोधकांचे प्रश्न सोडण्याचे प्रयत्न करण्यात येईल. त्यानंतर पुणे हॅश ट्रेडिरी यामध्ये बनावट दारूमुळे अनेक प्रकरणाचे बळी गेले. या प्रकरणात जवळजवळ 15 जणांचे बळी गेले. त्या 15 जणांच्या बळीवर सरकारने काय केलं तर मे महिन्यात पुण्यात हा प्रकार घडला की या प्रकारामध्ये फार महत्वाची गोष्ट होती की हे लोक विषारी दारूने मेले. एकंदर अधिवेशनाचं स्वरूप असं होतं की राजकीय विश्लेषणाने नित्य विधेयक मंजूर करण्यापेक्षा मानसिक लढाई जास्त झाली. सकारात्मक भिंत तयार न होता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या सर्व गोष्टीवर सभागृहात अगदी स्थिरता मानली. कार्यक्षमतेने प्रयत्न करण्यात केले. अहोरात्र काम केलं. थोडक्यात शेतकरी कर्जमाफी केली, आरक्षण मिळालं, महागाईचा प्रश्न सोडवण्यात आला, कायद्यामध्ये सुव्यवस्था करण्यात आली, दुष्काळासारखे 5 मुद्दे अधिवेशनात आले आणि गदारोळ आणि वॉकआउट आणि आरोपाखाली हे अधिवेशन गाजलं. येथे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जुगलबंदी झाली. सत्ताधारकांना खऱ्या अर्थाने विरोधकांनी विरोध केला नाही. वास्तविक यांच्याकडे बहुमत जास्त होतं आणि सर्व कायदे पास करत होते. तरी सुद्धा सर्वांच्या विचार विनिमयाने मुख्यमंत्र्याने निर्णय घेण्याचे ठरवले. आणि यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अधिवेशनात गदारोळ हा जास्त झालेला आहे. वॉकआउट होणे, पायऱ्यावर बसणे, ह्या ज्या गोष्टी त्या व्हायला नाहीत. वास्तविक आपल्या देशामध्ये 3 प्रकारचे मंडळ असतात: कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. कायदे मंडळ कायदे करण्याचं काम करतं. न्यायमंडळ कायदे केल्यानंतर ते कायदे योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्याचं काम सरकारचं असतं. सरकार म्हणजे कोण तर पंतप्रधान आणि त्याचं सरकार म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ देशात, आणि राज्यात मुख्यमंत्री आणि त्याचं मंत्रिमंडळ हे सरकार आहे. या सरकारला कायद्याची अंमलबजावणी करावी लागते आणि या अंमलबजावणीनंतर ही अंमलबजावणी योग्य प्रकारची होती की नाही हे न्यायमंडळ पाहते. ह्या तिन्ही शाखा विकेंद्रित असल्यामुळे सत्ताधारी पक्षाला असं वाटलं की एकाच मुख्यमंत्र्यांच्या हातात तिन्ही शाखा आहे काय आणि मुख्यमंत्री अशा प्रकारच्या घटना करतात, हे सत्य नाही. मुख्यमंत्री म्हणजे कोहिनूर हिरा आहे. गेल्या 3 टर्ममध्ये प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करून, सखोल चर्चा करून, विरोधकाचे मत जाणून घेऊन स्वतःचे मत जाणून घेतले, स्वतःही विरोधकाला समजून सांगितलं आणि शांत चित्तेनं समित्या नेमून जोपर्यंत सर्व गुन्ह्याचा पुरावे हातात येत नाही तोपर्यंत कोणतेही FIR फाडले जाणार नाही, सत्यता दिसणार नाही. अनेक प्रकारचे जे मुद्दे असतात ते त्यांनी सभागृहात हाताळले आणि हाताळत असताना शेवटच्या कालच्या 10 तारखेच्या समारोपाच्या भाषणामध्ये रात्री 3:30 वाजता त्यांनी संपूर्ण सत्ताधाऱ्यांच्या संदर्भाने जेवढे कार्यकर्ते, आमदार होते, लोकप्रतिनिधी होते, ते विरोधक असो की सत्ताधारी, सर्वांचे स्वागत केलं आणि सर्वांनी केलेल्या कार्यांचे मनोधैर्य वाढवलं, सर्वांनी व्यवस्थितपणे केले. एकनाथ शिंदेनेही सुद्धा एक महत्वाचं भाषण केलं आणि त्या भाषणातून सर्व या आठवड्यामध्ये 3 आठवड्यात काय घडलं हे एका 5 मिनिटाच्या व्हिडिओत सांगणं फार अवघड जातं. परंतु येथे जवळजवळ 3 आठवड्याचं विश्लेषण करायचं म्हटलं तर 1 दिवस लागेल. जसं चित्रपट आपण एक जीवनात 3 तासात वर्णन करतो तसं आपण 10-15 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पावसाळी अधिवेशन म्हणजे गदारोळाचं अधिवेशन ठरलं. यामध्ये विशेष असं काही झालं असं सांगता येत नाही. फक्त देऊ करू होईल असेच उत्तर येऊ लागले आणि विरोधक त्यामुळे प्रचंड नाराज झाले. आणि अशाच नाराजीमध्ये शेवटच्या दिवशी 10 जुलैला रात्री 3:30 वाजेनंतर हे अधिवेशन थांबलं.
मित्रांनो, या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण करण्याचा मी प्रयत्न केला. हा आपणास कसा वाटला ही प्रतिक्रिया नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.